नमस्कार. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय. मध्ये एक दोन केले, पण विचित्र अवस्थेत केले. फिरलो खूप उन्हातान्हात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये. तर व्हिडिओ करायला ज्या पद्धतीचं वातावरण लागतं तसलं काही नाही. पंखे लावा, कूलर लावा, AC लावा, आवाज करणारे AC, असं जिथं जिथं ज्या ज्या सोयी असतील आणि मग ते व्हिडिओ करायचा कंटाळा करत राहिलो. बोलायचे विषय खूप आहेत. मुख्य विषय आहे, लाजिरवाणा विषय आहे. तो म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्था. याच्यावर बोलायचं राहतंय. तुकडे तुकडे टाकले मध्ये, पण अस्वस्थ वाटत राहिलं खूप. फिरलो, त्या फिरण्यात काही कामं करत राहिलो. अक्षरमानवकडनं आम्ही काही कामं उभी करायचा प्रयत्न करतो आहोत. सारखं सरकार आणि पुढारी यांना गृहीत न धरता समाजानं स्वतः उठून काही कामं केली पाहिजेत असं वाटत राहतं. मग त्यातल्या शिक्षण व्यवस्था आहेत, आरोग्य व्यवस्था आहेत, शेती व्यवस्था आहेत, असं बरंच आहे. म्हणजे जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांशी काही निगडीत कामं. तर त्यात हिंडत राहिलो आणि मग व्हिडिओ करता नाही आला आणि हा विषय मी टाळत पण राहिलो. खूप मुद्दे आहेत डोक्यात, आणि ती सगळी भगभग होते, दगदग होते, मेंदूला त्रास होतो खूप. आणि आणखी एक आहे की आपल्या भारतात आहे ना, समाज काही चुकतोय तर ते समाज चुकतोय असं बोलायची पद्धत नाहीये. समाज जे काही शेण खात असेल त्याच्या जबाबदाऱ्या नेहमी पुढाऱ्यांवर टाकल्या जातात. अर्थात ते जबाबदार असतातच, पण असले गलिच्छ पुढारी जन्माला घालणं, वाढवणं, पोसणं, त्यांना साहेब म्हणणं, त्यांना दादा म्हणणं, त्यांना पादा म्हणणं, असलं जे काय आहे, भाऊ, असलं जे आहे ते या समाजाचं लाजिरवाणं, घाणेरडं, विकृत चित्र आहे. आणि मग ज्या पद्धतीची वाट लागत गेली आहे एकूण शिक्षण व्यवस्थेची, आरोग्य व्यवस्थेची, कुठल्याही व्यवस्थेची, तर त्यातलं ते शिक्षण व्यवस्थेवर बोलूया. अनेक व्यवस्थांवर बोलू आपण, पण शिक्षण व्यवस्थेवर बोलूया तर ते टाळत आलं. इतकं घाणेरडं आहे सगळं आणि किळसवाण आहे. तर शिक्षण व्यवस्था घाणेरडी आहे याला जे घटक महत्वाचे जबाबदार आहेत त्यात पुढारी आहेतच. शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षी वगैरे जे थोतांड आहेत ते तर आहेतच. अभ्यासक्रम पण चुकीचा आहे. अभ्यासक्रम तयार करणारे लोक सुद्धा या देशातले अतिशय खालच्या पातळीचे लोक आहेत. त्यांची जात संपलेली नाही, त्यांचा धर्म संपलेला नाही, त्यांचा दैववाद संपलेला नाही. शिक्षण म्हणजे काय तर माणसाला मेंदूनं या जगण्यात शांततापूर्ण जगण्याची सवय लावणं हे पहिलं शिक्षणाचं काम आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला व्यवहारात पोट भरायची अक्कल देणं हे एक महत्वाचं काम आहे. आपण माणूस आहोत, तर माणूस म्हणून काय नैतिक जगायचं आणि काय कष्टदायक जगायचं, कष्टकारक जगायचं. कष्टदायक आणि कष्टकारकच जगायचं. तर कष्टावर कसं जगावं, उभं कसं राहावं, नैतिक कसं उभं राहावं, हे शिकवणं म्हणजे शिक्षण. तर मग याला पुढारी जबाबदार आहे, पण सगळ्यात मोठी जनता जबाबदार आहे. पब्लिक आणि तथाकथित पालक. भारतात पालकांसारखी मूर्ख जमात दुसरी नाही. आणि हिच्या मूर्खपणामुळे शिक्षण यंत्रणेची वाट लागली. भारतात काहीतरी डिग्र्या घेतलेल्या थातूर मातूर शिक्षित लोकांचं प्रमाण प्रचंड आहे, पण भारतात सुशिक्षित एकही नाही. अक्षरलेखन येणं म्हणजे शिक्षित असणं, पण अक्कल येणं म्हणजे सुशिक्षित असणं. तर अकलेचा भाग आहे ना आपल्या शिक्षण व्यवस्थेत नाहीच आहे. समजूतदार होणं, शिक्षण म्हणजे काय, जगणं म्हणजे काय याचे अर्थ कळणं, याची व्यवस्थाच भारतात नाही, समाजातच नाहीये. अतिरिक्त भोंदूपणा, अतिरिक्त नकलीपणा, अतिरिक्त भ्रष्टाचार सगळ्या घराघरांमध्ये, शाळांमध्ये नैतिकतेचे एवढे धडे पाठ केले जातात, त्यातला एकही पाठ अंमलात आलेला दिसत नाही.
आणि आपल्याला प्रमाण मोजायची सवय आहे ती 47 पासूनची. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तिथूनच गृहीत धरू. शिक्षण म्हणजे शाळेच्या इमारतीत जाणं, तिथं अक्षर लेखन करणं, तिथं विविध विषयांची माहिती घेणं, त्यातल्या आपल्या आवडीच्या विषयात प्रगती करणं, त्या विषयाचं काहीतरी होणं, नोकर नव्हे, ज्ञानी, ते होणं म्हणजे शिक्षण. आता आसपास बघा, 47 पासून आजपर्यंत शिक्षण व्यवस्थेचं काय झालं? काय आहे शिक्षण व्यवस्थेत? जर 47 पासून 2026 पर्यंत ढिगानं माणसं शिक्षित झालीत, सुशिक्षित झालेली नाहीच आहे. तर काय झालं या देशाचं? काय झालं या शिक्षण व्यवस्थेचं? तर पुरेपूर वाटोळ्याकडचाच प्रवास आहे. 47 साली काही ना काही बरं हवं असेल, त्यावेळेस मी पण नव्हतो. पण नंतरच्या माझ्याही काळापासून मी पाहत येतो आणि आत्तापर्यंत काळ फक्त उलटत गेलाय आणि जास्तीत जास्त भ्रष्ट होत गेलाय. शिक्षण हे भ्रष्ट आहे. भ्रष्टाचार नुसता आर्थिक नसतो, बौद्धिक सुद्धा असतो, ज्ञानात्मक सुद्धा असतो. तर ज्ञानाच्या बाजूने आपण भ्रष्ट समाज उभा करत गेलो असंच दिसतं. आणि याला जबाबदारी मी पालकांना देतो. आपण काय म्हणूनही मी व्हिडिओ करायचं टाळत होतो. मला वाटत होतं इतका शहाणा समाज आहे हा, आपण कुठं आपली उदबत्ती लावायला जा. आणि थोडस बोललोय मागच्याही काही का व्हिडिओमध्ये, मुलाखतींमध्ये लिहिलंय पण या विषयावर. शिक्षण म्हणजे काय आहे हे न कळालेलं समाज आहे आपलं. शिक्षण म्हणजे फक्त पोट एवढंच आहे. काही करून पोट भरलं पाहिजे आणि मग पोट भरण्याचं शिक्षण. आणि त्यातनं एवढे गैरसमज ना, पोट भरण्याची क्षेत्र खरोखर वेगळी आहेत. शाळांमध्ये पोट भरण्याची व्यवस्था फार मोजकी आहे आणि तरीही लोक त्या शिक्षणाच्या मागे लागली. आणि इतका हिणकसपणा आहे ना पोट भरण्याच्या बाबतीत. पोट भरण्याची कुठलीही कला ही शिक्षणच असते, पण त्यातही आपण इतकं वरखाल केलं ना, भेद एवढे केले ना, की काय अमुकच शिकलं पाहिजे. म्हणजे मला लहानपणचं आठवतं की माझ्या लहानपणी ते सुरू झालं होतं. ढेकळांमध्ये काहीच नाही, शेतात काहीच नाही, तुम्हाला नोकरीला जावंच लागेल, कुठंतरी चाकरीला. चाकरी एवढीच म्हणजे गुलामी, याच्यासाठी शिक्षण अशी चौकट झाली आहे. माणूस म्हणून स्वाभिमानानं उभं राहणं, मनगट वापरायची अक्कल येणं, अक्कल मेंदूत असणं, या बाजूने विचारच नाहीये. तुम्ही ढेकळं सोडा, शेत सोडा आणि शाळेकडे जा, शाळेच्या इमारतीत जा, तिथं बसा, भूकंपट्ट्या करा, कसंही करून पास व्हा. मार्कात आलं पाहिजे, नंबरात आलं पाहिजे. आणि नंतरच्या काळातला शब्द होता मेरिट. काही दिसतं का मेरिट माणूसपणाचं? जसा देश जसा शाळांमध्ये जाऊन शिक्षित होत राहिला, तसा जास्तीत जास्त अडाणी झाला माणूस म्हणून. शाळेनं नाकारल्या पाहिजे होत्या काही गोष्टी. माणसातले भेद नाकारले पाहिजे होते. जातभेद, धर्मभेद आणि दैववादातनं बाहेर आणलं पाहिजे होतं. ते केलेलं नाही शाळांनी. जितका आता शिकलेला आणि जितका डिग्री होल्डर तेवढा तो मूर्ख आणि तो दैववादी. आमच्या लहानपणी 2 गोष्टींना फार भाव आला होता. प्रत्येक पोराला सांगितलं जायचं तू डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो. प्रत्येक पोरग डॉक्टर आणि इंजिनियर होण्याच्या मागे लागलं होतं. नंतर थोडा काळ बदलला, वेगवेगळी क्षेत्र आली. आमच्या काळात साहित्य, कला आणि वाणिज्य अशा 3 शाखा होत्या. म्हणजे त्याला आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स असं मराठीत म्हटलं जायचं. आणि बहुतेकांचा ओढा त्या काळातही सायन्सकडेच असायचा. तो एक थोतांडच बाजार होता. हा देश आहे ना शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच आज पडत आलाय.
आणि पोरांवर प्रयोग होत आलेत, प्रत्येक पिढीवर प्रयोग होत आलेत आणि पिढ्या बर्बाद झाल्या. आणि ह्या सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स याच्या बाहेर शिक्षणच नाही असं सांगितलं गेलं. म्हणजे 1ली ते 10वी, 10वी ते 12वी आणि FY, TY आणि मग MA, MCOM, MSc अशा पुढच्या डिग्र्या आणि मग शेवटी PhD वगैरे. आणि त्याच्यानंतर काय तर कुठेही नोकरीच लागणार. म्हणजे सायन्सचा PhD जाऊन भंगी कामावर संशोधन करतो, जाऊन चांभार कामावर संशोधन करतो, जाऊन कुंभार कामावर अजिबात नाही. आणि तो कामांकडे वळत नाही काय, त्याला पुन्हा जाती आल्या. मुळात हे शिक्षण आहे. शेती हेच मुख्य शिक्षण आहे आणि मुख्यच राहणार कायम. पृथ्वी जोवर जिवंत आहे, माणसं जोवर जिवंत आहे, शेती हेच शिक्षण मुख्य राहणार, कायम राहणार. दुसरं पशुपालन. आणि या दोन्हींचं मिळून त्यातनं जी काही उद्योगधंदे सुरू होतील, व्यापार सुरू होतील ते. तर शिक्षणाचा मूळ पाया शेती, पशुपालन, कारागिरी, हस्तकला, कौशल्य विकास हा आहे. सांगितलं गेलं की तुम्ही काही करून पदवी मिळवा, कागदावर पेपर लिहा, मार्क मिळवा, मार्कांची स्पर्धा करा आणि मार्क जास्तीत जास्त पाडून पुढे जा. इतकं गंडवलं गेलं. आणि जो तो मार्कांच्या मागं पळतोय, दुसऱ्याशी स्पर्धेच्या मागं पळतोय आणि मग मार्क पाडण्यासाठी काहीही ढोंग, काहीही ढोंग. क्लासेस, कॉप्या, पेपर फुटी. आणि सगळ्यात महान देश हा, प्राचीन आणि सगळ्यात नैतिक देश हा, आणि सगळ्यात देव मानणारा देश हा, देवाला घाबरणारा देश हा, धार्मिक असलेला देश हा, धर्म हे नैतिक असणार असं सांगणारा देश हा, कॉप्या आणि हरामखोऱ्या करून पास होणं आणि कसं कोणीना नंबराला लागणं. ते आता ते मग डॉक्टर, इंजिनियर ती क्रेज अजूनही आहे, पण त्यात भर पडली मग वेगवेगळ्या आर्किटेक्ट, MBA, BBA, काय 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 नवीन निघाले. मग IIT ला नंबर लागणं आणि ते देवाकडे जाणं. त्यांचं IITian सगळे वर हात करतात, डॉक्टर सगळे वर हात करतात. आणि काहीच नाही तर आता वकिली, सोपी सोपी क्षेत्र. आणि या क्षेत्रांना नाव ठेवली गेली शेतीत शिक्षण नाही, शेतीचं शिक्षण मुख्य, कला कौशल्यांचं शिक्षण, त्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतात, कलाकारी आहे. आपल्या प्रत्येकाच्या आईबापाला ना आपला पोरगा जन्माला घातल्याबरोबर नोटेसारखा दिसतो. प्रत्येक पोरगा गर्भाशयात महात्मा गांधी, किती नोटा छापणारा पोरग, चलन, जन्माला घालणार अपत्य चलन, चलन म्हणूनच पिढ्यांचा विचार होतो. आणि तो अयोग्य आहे का, अयोग्य आहे का? अरे निसर्गानं स्पष्ट सांगितलंय, जो तो जन्माला आलेला जीव स्वतःचा जीव जगवण्यासाठी धडपडत राहतो, तर समाजानं एवढाच प्रयत्न करायचा असतो की त्यानं अनैतिक होऊ नये, त्यानं चोर उचक्क होऊ नये, त्यानं बदफैली बदमाश होऊ नये, हरामखोर होऊ नये. एक कला त्याला जगण्याची शिकवली पाहिजे. तर कला जगण्याच्या कलाकारांमध्ये भेद करणारा हा गलिच्छ देश आहे. त्या जातवाद, अस्पृश्य जाती आणि ढोंग धतुऱ्यांच्या जाती आहेत त्या उच्च, ज्या काही कष्ट करत नाही. त्या कुणाला तरी सांगतात तू पैसे टाक, आम्ही देवाची कनेक्शन लावून देतो. या मध्यस्थ जाती श्रेष्ठ, कष्टकरी जाती कनिष्ठ. इथं या घाणीत अडकलेला हा देश, याला शिक्षणाचं काय महत्व असणार? आणि शेती शिक्षण आहे, कारागिरी शिक्षण आहे, कलाकौशल्य शिक्षण आहे, याच्यावर विश्वासच नाही. कशी का होईना कुठली तरी डिग्री मिळव आणि चाकरी कर, डिग्री आणि चाकरी आणि त्यात नोटा. यामुळं वाटवळ झाले. सोडा ना पोरग मोकळं, करायचंय त्याला करू द्या त्याच्या कलानं.
तुम्ही फक्त आईबाप म्हणून पाठीशी राहा. त्याला जे करावं असं वाटतंय ते करू द्या ना. तुम्ही तुम्ही पोरग जन्माला आलं की त्याचं नियोजनाची चौकट असतात, त्याच चौकटीत ते कोंडून गांधीबाबाच्या नोटेसह त्याला वाढवायचा प्रयत्न करणार आणि सतत घाबरलेले, काय होणार काय होणार काय होणार. पोरावर दडपणा, स्वतःही दडपणा, पोरावर दबाव, पोरांवर म्हणताना पोरींवर पण. आपत्य जन्माला घातली की जन्मल्यापासून आईबापच स्वप्न पाहतात. इथं भारतात पोरांना स्वतःची स्वप्न पाहण्याची सोयच नाही. स्वप्न आईबापांनी पाहिजे पोरांची, आणि असंच होत आलंय पिढ्यानं पिढ्या. आणि मग थोडं पोरग वाकड्या मार्गाने निघालं, स्वतःच्या मार्गाने निघालं की त्याचं वाटोळ झालं. मला खूप लहानपणी वाचनाचा आणि लिहिण्याचा नाद लागला. पुस्तकं वाचत बसायचो, लिहित बसायचो खूप लहानपणी, 12व्या-13व्या वर्षापासून. 8व्या वर्षी मी रहस्यकथा वाचली होती पहिली, चुकून कळली नव्हती, पण 12व्या वर्षापर्यंत कळायलाच लागलं. 12.5व्या वर्षी 13व्या वर्षी मला वाटलं आपलं स्वतःच आपण गोष्टी सांगू. लेखक कोणा डोक्यात नव्हतं, गोष्टी सांगू, गोष्टी कागदावर लिहायला लागलो. आणि खूप लोक बोंबा बोंब बोंबा बोंब. माझ्या आईचं नाव सुमन. तिला सगळे सांगायचे तुझं पोरग वाया गेलं, तुझं पोरग वाया गेलं, तुझं पोरग वाया गेलं. काय करतं? पुस्तकं वाचतं, कागदावर लिहितं, पुस्तकं वाचतं, कागदावर लिहितं. लाईनी मारायला जात नाही, खेळायला जात नाही, आणि नीट शिकत नाही. ते शिक्षणात शिक्षण आहे का? आज 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 जाणवतं. ते जे काय होतं सरसकट जे ते शिकलो, पण त्याचा काय उपयोग आहे? अक्षर येणं एवढंच महत्वाचं. एखाद्या पोराला चित्रकार व्हायचं, एखाद्या पोराला तबलजी व्हायचं, एखाद्या पोराला पेटी, कलाकौशल्य म्हणून अवांतर वाचन नावाचा एक शाळांमध्ये अतिशय नीच शब्द वापरला जातो. या मूर्खांना कळत नाही वाचन हे कधी अवांतर नसतं. वाचन अवांतर नसतं. वाचन हीच महत्वाची गोष्ट आहे. त्याला अवांतर म्हणतात भावगत लोक. अवांतर वाचन कुठल्याही शाळेत जा, ते मास्तर डे आणि त्यांचे पालक मुलांना सांगतात कथा कादंबऱ्या वाचणं, दुसरी पुस्तकं वाचणं अभ्यास बाह्य, ती अवांतर वाचन आहे. अरे मूर्खांनो, ती पुस्तकं फार कमी असतात. आयुष्यभर 6 पुस्तकं असतात आणि जगात अब्जावधी पुस्तकं पडलेली आहेत ज्ञानाची. अब्जावधीच्या संख्येला हे 6 पुस्तकवाले अवांतर वाचन म्हणून हिणवतात आणि पोरही त्याच नजरेनं पाहतात. वाचन याच्यासारखं शिक्षण नाही. अक्षर आली ना, वाचलं पाहिजे. वाचनानं मेंदू विस्तृत होतो, याच्यावर विश्वासच नाही. पोरांना पुस्तकं वाचू देत नाहीत आपले मूर्ख आईबाप आणि मास्तर. त्या मास्तरांनाही तेवढी अक्कलच नसते. मास्तरांना माहितीच नसतं. हे मास्तर मूर्ख असणं हे सुद्धा या शिक्षण व्यवस्थेचं लक्षणच आहे. तिथंच ठोंबे तिथंच बसलेले असतात अडकून मेंदूनं, आणि आपण पोरांचं वाटोळ करतोय लक्षातच नाही. वाचन करू दिलं पाहिजे. एखाद्या पोराला जे काही करावं असं वाटतं. मी पाहिलेलं नाही की आईबाप आपल्या पोराला शेतकरी करतात. शेतकरी या शब्दावरून आठवलं कृषी महाविद्यालय. तिथेही चांगले शेतकरी जन्माला येत नाही, तिथेही सरकारी ढोंग चालले. असं रसरशीत शिक्षण, आनंददायी शिक्षण आणि रमारे यातच हे एक आयुष्य आहे, एकच आयुष्य आहे. त्या आयुष्यात तुम्हाला आवडेल त्या क्षेत्राचं काम करा. अशा पद्धतीचं शिक्षणच नाहीये. आपलं पोरग मोठं झालं पाहिजे. अरे शेतकरी मोठाच असतो ना, कारागीर मोठा असतो, कलावंत मोठा असतो. होऊ द्या ना पोरांना कलावंत, कारागीर, हमाल होऊ द्या. चांगला भंगी करा ना. भंगी काम आहे नीच आहे, कुठल्या भाव्यानं ठरवलं? आहेत ना जगातली क्षेत्र ही सगळी अवाढव्य क्षेत्र आहेत. आता सांगायचे तर रोजगारच नाही. रोजगार नाही या जगात, रोजगार नाही. कर ना काही, पण तुला जगायचं रे, फक्त तुला जगायचं आणि एकदम मरायचं. तर मरण्याआधी स्वतःच्या कष्टानं जगायचं असेल तर जग ना. तुला हवे ते कष्ट कर. तुला अमुकच कष्ट पाहिजे तर एवढा लाडोबा कशाला जगतो तू? अमुकच करीन, स्वतःच्या अटी कशाला लावतो जगण्याला? जगणं जगून घ्यायचंय. 2 वेळचं जेवायचं, एकदा हागायचं आणि एकदा शांतपणे मरायचं. एवढ्याशा प्रवासाला
आनंदी करण्यासाठी तू कष्टाची कुठलीही कामं करणं. आणि तुझ्या आईबापांनी तुला जे सांगितलंय ना की तुला अमुकच व्हावं लागेल, कशाला? पहिली गोष्ट म्हणजे आईबापांनी पोरग काय होणार याची स्वप्न पाहायचं सोडलं पाहिजे. आईबापांनी नाही ठरवलं पाहिजे. वाईट आहे ते, गुलाम नाही ते. एक किडामुंगी नाही तुम्ही जन्माला घातली की आपण आपल्या पिंजऱ्यात कोंडून ठेवू आणि वाढू द्या ना त्यांना. त्यांचा आभाळ त्यांच्या डोक्यावर जेवढं उंच होता येईल तेवढं होऊ द्या ना. कुठल्याही क्षेत्रात कर्तबगारीच आहे. हरामखोरी नाही केली पाहिजे, अनैतिक नाही वागलं पाहिजे, चांगलं माणूस म्हणून जगलं पाहिजे. आणि चांगल्या माणसानं कर्तबगार स्वतःच्या कर्तबगारीवर मनगटाच्या कष्टावर स्वतःचं आयुष्य उभं केलं पाहिजे. एवढं साधं आहे हो. काय करणार आहात तुम्ही? खूप पैसे मिळवेल, ते अधिकारी होईल का? शेतकरी करा ना पोराला, चित्रकार करा, पत्रकार करा, कलाकार करा, हमाल करा, काही करू दे त्याला. त्याला छंद बाळगू द्या चांगले. मेंदू म्हणून तो समृद्ध झाला पाहिजे. त्याला जग फिरू द्या, माणसांमध्ये जाऊ द्या, काही करू द्या ना. आणि तू कुठलंही क्षेत्र वाईट नसतं असं तुमच्याकडे बोललं जातं तर प्रत्यक्ष अंमलात आणा ना. आपलं पोरग आहे आणि दुसऱ्याची पोरं कारकी आहेत, दुसऱ्याच्या कार्ट्याने कराव्यात काही हमले. आपलं पोरग मात्र साहेब झालं पाहिजे. कशाला? साहेब होऊन तरी काय करणार आहे? जगणार आहे ते, आम्रपट्ट आहे. आणि खूप पैसे कमवून काय करणार आहे? मुळात फिलॉसॉफी, तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान आहे ना, ते अंमलात आणण्याची गरज आहे. भारतीय तत्वज्ञान सांगतं साधं राहा, साधं जगा, माफक गरजा, मूलभूत गरजा तेवढ्या भागवा, स्वतःच्या स्वतः भागवा. तेवढंच आहे जगणं. हा हो का किती? प्रत्येकाला अधिकारी व्हायचे, कशाला? भ्रष्टाचार करायला, देश सेवा करायला जायचं. त्या IPS आणि IAS अधिकाऱ्यांसारखं भ्रष्ट कोणीच नाही ना. त्यांनी या देशाचा खूप सारा मलिदा खाल्लेला आहे दाबून. आणि त्यांना साथीला राजकीय पुढारी. तो वर्ग केवढाच आहे आणि एवढा अवाढव्य समाज हा त्यांना मान्य करतो. समाज त्यांना साहेब म्हणतो. समाजच भ्रष्ट आहे हा. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आपलं पोरग आहे, आपली औलाद आहे. तिला तगडं माणूस करणं, उभं करणं, मेंदू त्याला तगडा करणं, लढो. आयुष्य लढण्यासाठी आहे, लढण्याचा आनंद घेण्यासाठी. आणि मग त्या बातम्या येतात क्लासेसवाले, कुठला क्लास चांगला, कुठली शाळा चांगली. शाळा कधी चांगली असते? शाळा कधी वाईट असते? आणि तुमचा विश्वास नाही. किती भ्रष्टाचार चालू आहे शिक्षण व्यवस्थेत. याला पालक नाही का जबाबदार? पालक सहभागी नाही त्या भ्रष्टाचारात. नीच आहात तुम्ही, माणूस म्हणून नीच आहात. आणि तुम्ही देशाची कौतुक करणार, स्वतःच्या धर्माचे कौतुक करणार आणि ही पाप करणार. शाळांमध्ये परीक्षेपुरते जाणारे पोरं कुठल्या तरी क्लासेसमध्ये शिक्षण घेणार. क्लासेसला कोण पाठवतो मला? आणि क्लासेसवाले काय आभाळात न पडलेत? माणसाची जावलं तर नाही. शिकून शिकून काय शिकवतात वेगळं? मधल्या काळात ते क्लासेसवाल्यांचा राडा झालाय. हे महाराष्ट्र सरकारही नीचच आहे. महाराष्ट्र सरकारनं कोचिंग क्लासेसला बंदी घातलेली आहे. अंमलबजावणी झाली का? गावोगावी बोर्ड दिसतात. कॉप्या करण्यासाठी प्रसिद्ध असलेला तो लातूर पॅटर्न, लातूर पॅटर्न आणि काय शिक्षण, कशाला पॅटर्न लागतात? एक साधा शाळा असली पाहिजे, तिथं दिवसभर मास्तर शिकवतात, पोरं दिवसभर आनंदानं बसतात, खेळतात, बागडतात, शिकत 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 शाळांमधनच बाहेर पडतात. तुम्हाला क्लासेस नावाची गोष्ट लागते कशाला? आणि मग त्याच्या फिया किती भरायच्या? आणि मग मी मध्ये विचारलं की काय तुमचं तक्रारी आहेत? लोकांनी कळवलं फिया फार आहेत. फिया फार आहेत. अरे क्लासेसच नको आहेत ना. तुमचा शाळांवर विश्वास नाही. आणि ही तरी ढोंग कशाला करायची? मग क्लासेसला द्या ना परीक्षांची परवानगी. आणि मग पेपर फुटी. पेपर फुटी हा जातीय खेळ आहे. बहुजनांची पोरं वर येऊ नयेत म्हणून पेपर फुटी राजकारण RSS आणि BJP वाले करतायत, उघडपणे करतायत. प्रचंड रंगानं आज चालू आहे. आणि या बहुजनांना ती अक्कल येत नाहीये. ते बसलेत हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. हिंदू कशात घंट्याचा खतरे में? कशात खतरे में? कोण हाकलता येतं त्याला?
आणि सगळे मुसलमान आणि हे आणि ते रोज ते कोण कोण टुकार सोडले देशभर, ते आपले काही बडबडी करतात, आमदार बिमदार असतात. बरं, या मुसलमानांना अक्कल नाही, जाऊन त्यांच्यावर कोर्टात केसेस भरल्या पाहिजे की तुम्ही संविधानाची शपथ घेतली आणि संविधानाच्या शपथेत कुठल्याही जाती धर्माबद्दल काही बोलणं हा गुन्हा आहे, राष्ट्रद्रोह. ना केसेस भरा किंवा धरून हाणा ना. कशाचा माज आहे ना. ते बसले तुम्हाला अडकवत. त्या अदानीला सगळा देश विकायचा आहे आणि हे बसलेच हिंदू मुसलमान करत. इथले शिक्षण व्यवस्थेवर काय, आणि टिल्ले कुठलेही बसवले जातात हो, ज्यांना परीक्षेचा अर्थ नाही कळत. अशिक्षित लोक बसलेत सत्तेत, राज्यात पण आणि वरच्या पण केंद्राच्या पण, आणि ते राज्य करणार आणि ते शिक्षणाची धोरणं ठरवणार. आणि अभ्यासक्रम आहे काय? अभ्यासक्रमात पुन्हा धर्म, पुन्हा जात, पुन्हा दैववाद. दैववादानं माणसं बुळी होतात, बुळ्या पिढ्या जन्माला येतात. एवढे शिकलेत 47 पासून, चालले देवळांकडं, मशिदींकडं, चर्चेसकडं. भारतात दोन गोष्टींचा अभाव आहे. भारतात साहसी मुलं जन्माला येत नाहीत आणि भारतात कसलंही संशोधन झालेलं नाही. जगावर उपकार होतील अशी साहस आणि संशोधनं भारतात झालेली नाही. एक पठडीबाज मेकॉले पद्धतीचं शिक्षण, त्यातनं ठोंबे, हमाल आणि कारकून तयार होणं, ज्यांनी स्वतःचा मेंदू वापरायचा नाही, गुडघेच वापरायचे, अशाच पद्धतीची व्यवस्था आहे. आणि त्याच्यावरच याला शिक्षण व्यवस्था, मग शिक्षण महर्षी, मग चांगली शाळा, वाईट शाळा, आणि सगळे पुढाऱ्यांच्या पुन्हा शाळा. पैसा कमवण्याचा धंदा म्हणजे शाळा, आणि हा पैसा घेऊन बसलेत कष्टकरी लोक. पालक नावाची जी काही फालतू भाजी आहे ना, तशी अवस्था आहे या पालकांची. आणि यांना स्वतःचा अक्कल वापरता येत नाही की शिक्षण म्हणजे काय, तर जगण्याची धमक येणं, मेंदूत ताकद येणं, खंबीर होणं, आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊन उभं राहणारी माणसं तयार करणं, एवढं शिक्षण आहे. आणि कुठल्याही क्षेत्रात जाऊन, आणि मग एखाद्या क्षेत्रात नाव काढलं की ते मग कौतुक करणं. बघा तो झाला, काही नव्हतं त्याच्याकडं, आज तो 2000 कोटीचा मालक झाला. कशाला? हे फार कर्तबगारीचं आहे. आणि नैतिकतेचे धडे देणारे हे कॉप्या करताना लाज नाही वाटत? मास्तर सामील असतात, क्लासेसवाले सामील असतात, शाळावाले सामील असतात, आणि हमारा देश महान आहे आणि हिंदू खतरे में आहे. कॉप्या करताना हिंदू खतऱ्यात नाही आहेत सगळे मिळून, पालक पण. त्याची लाज नाही वाटत? आपण हिंदू आहोत, आपण नैतिक जगू म्हणून. शिक्षणाची वाट क्रमांक 1 वर पालकांनी लावली. कारण हे पोरं जन्माला घालतात ना, तर रेसचे किडे म्हणूनच जन्माला घालतात. त्याचं त्याला वाढू द्यावं असं आपल्या शिक्षण व्यवस्थेत, पालक व्यवस्थेत, कुटुंब व्यवस्थेत नाहीये. पालकांची टाळकी आधी शेकली पाहिजे. पालक इथला माणूस झाला पाहिजे, त्याला जगण्याचा आत्मविश्वास आला पाहिजे. एवढी स्पर्धा आहे, नाहीये स्पर्धा तुम्ही काल्पनिकरित्या तयार केली आहे. मी नाही पुढे गेलो तर तो पुढे जाईल, जाऊ दे ना पुढं, जाऊ दे पुढं, किती जायचं तेवढं, तो शेवटी मरणारच आहे. तुम्ही पण मागं पडलं तरी हळूहळू करत मरणारच आहे. मरण हेच अंतिम सत्य असेल तर कसली बोडक्याची स्पर्धा करता कोणाशी? मेंदून शांत जगता येणं, आनंदी जगता येणं, जगण्याचा आनंद घेणं, याचं शिक्षण द्या ना. कुठल्या रेट रेसमध्ये लावले त्यांना? पोरं याच्यासाठी जन्माला घातली आणि काहीतरी होऊन दाखवलं पाहिजे. कुणाला दाखवता? कुणाला दाखवायचंय काहीतरी होऊन? या आयुष्यात काही पराक्रम विराक्रम नसतो, मरण असतं. तर पोरं फक्त पूर्ण आयुष्यात म्हणून जगतील असं काहीतरी बघूया ना. ते शिक्षणाचा बागुलबॉ द्या सोडून. या शिक्षणात मुळात शिक्षण नाही, दम नाही. पीएचडी झालेल्या टोणग्यांना स्वतःची नावं लिहिता येत नाहीत, वेलांचे उकार कळत नाही, व्याकरण कळत नाही. मराठी कुठली भाषा धड येत नाही, इंग्रजी धड येणार नाही, हिंदी धड येणार नाही, मराठी धड येणार नाही. चांगली विस्तृत भाषा येणारे लोकच गायब आहेत.
हे शिक्षण. आणि पुन्हा ते इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे, खाजगी शाळेत शिकलं पाहिजे, सरकारी शाळा वाईट असतात. कोणी ठरवलं? हे पालकांनी ठरवलं आणि पुढाऱ्यांनी सांगितलं. जे शिक्षणाचा धंदा करायला बसलेत ना, गलिच्छ धंदा, भ्रष्ट धंदा, त्या पुढाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांच्या शाळा धावली. पहिली गोष्ट म्हणजे राजकारणातला जो पुढारी आहे ना, त्याच्या शाळेत पोराला ऍडमिशन द्यायचं बंद करा. तुम्ही जर नैतिक आणि खरे भारतीय असाल ना, तुमची पोरं शाळा पुढाऱ्यांच्या शाळेत गेलीच नाही पाहिजे. तो तुम्हाला किती आदर्श वाटणारा पुढारी असो, त्याचा धंदाच आहे तो. पुढारी ज्या ज्या कमिट्यांवर बसलेत ना शाळांच्या, त्या शाळांमध्ये पोरच गेली नाही पाहिजे. खरंच आदर्श तिथं संचालक आहेत का ते शोधा. हे गावठाड पुढारी जे स्वतः चौथी नापास आणि झाले असतील काही भारी मुख्यमंत्री झाले एकदा वगैरे, त्यांच्या शाळेत गावगावी तेच बसले त्यांच्या मंडळात. पुढाऱ्यांचा धंदा, मतांचा पण धंदा आणि पैशाचा पण धंदा आहे. तर राजकारणातले पुढारी ज्या शाळांवर आहेत ना, पहिली सुधारणा एक करा की त्या शाळांमध्ये पोरं प्रवेश द्यायचाच नाही. असलेल्या घराजवळच्या कुठल्याही शाळेत पाठवा पोरं आणि तुम्ही खमके राहू बे पालक म्हणून. आणि पोरांचं शिक्षण तुम्ही नका घेऊ. त्याला जे शिकायचंय, जे वाढायचं ना, वाढू द्या तुम्ही. पहिल्यांदा पुढाऱ्यांच्या शाळांमधनं पोरं काढा. पहिलीच दुरुस्ती ही. दुसरी, कुठल्याही क्लासला पोरं पाठवू नका. अतिशय स्पष्ट. ज्या शाळांमध्ये आहेत ना, त्या शाळांमध्ये. खाजगी शाळांमध्ये खरोखर पोरं पाठवू नका. खाजगी शाळांमध्ये इतकी बोंब आहे ना. आणि चांगली शाळा, तिथल्या मास्तरांच्या कथा ऐकल्या ना, इतकं बिकट आहे. हे पुढारी आणि खाजगी शाळावाले स्वतःच्या नातेवाईकांना, ठोंब्या नातेवाईकांना मास्तर करतात. मास्तरची परीक्षा घेण्याची व्यवस्थाच नाहीये. पालकांनी सगळ्या मिळून मास्तराची दरवर्षी एकदा कुठल्याही विषयाच्या मास्तरची परीक्षा घेतली पाहिजे. त्याला पास नापास केलं पाहिजे. कुठल्याही शाळांमध्ये बघाव, कुठल्याही शाळांमध्ये बघा. पुढाऱ्यांच्या शाळांमध्ये काही अवस्था आहे. हिंदी पीएचडी केलेला एक माणूस आहे, गेली 35 वर्ष, काहीतरी 27 वर्ष, तो 7,000 रुपयावर पगारावर एक पुढारी त्याला पिळून घेतोय. पुन्हा हे 40-40, 50-50 लाख रुपये घेऊन मास्तरांच्या जागा भरल्या जातात. आपल्या नातेवाईकांची जागा वर्णी लावली जाते शाळांमध्ये मास्तर म्हणून. आणि चालू द्या. पुन्हा अनुदान मिळवण्यासाठीचे प्रयत्न आणि मग पटसंख्या दाखवणं. ते क्लासवाले पटसंख्या पुरवतात म्हणे शाळांना. आणि शाळा त्या क्लासवाल्यांना मागणी करतात, आम्हाला पटसंख्या द्या म्हणजे अनुदान मिळवायला. समाजानं सरकार म्हणून शिक्षण व्यवस्थेचं काय चाललंय ना, याचा एकदा अभ्यास केला पाहिजे. आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे की तुम्ही हे बंद करायचं आहे. क्लासेस खरोखरच बंद केले पाहिजेत. खाजगी शाळा पण बंद केल्या पाहिजेत. शिक्षण हे देशातल्या सगळ्यांना मोफत असलं पाहिजे. आणि सगळं शिक्षण, कितीही शिकवू दे त्याला, सगळं शिक्षण पूर्ण मोफत. आणि खाजगी शाळाच नाही. खाजगी शाळा हा गलिच्छ मानवी तस्करीचाच धंदा आहे. माणसांच्या पिढ्यांचा वाट लावणारा धंदा आहे. शाळा सरकारच्याच असल्या पाहिजे. सगळ्या शाळांचं खाजगीकरण झालं पाहिजे. मास्तर चांगलीच निवडली गेली पाहिजे, जे अभ्यासू आहेत, संशोधक आहेत आणि साहसी आहेत आणि कलावंत आहेत, ज्यांचे मेंदू आनंदी आहेत, ज्यांचे मेंदू समृद्ध आहेत समाजाच्या माहितीबद्दल, जनरल नॉलेज. तर ठोंबे मास्तर गेले पाहिजे. पिढ्या बरबाद करताय हो, पिढ्या बरबाद करताय. ते एक बोलायचं राहील. पास नापास नावाची एक घाणेरडी गोष्ट आहे. नापास झालं की पोरं काहीतरी चुकली असं जे त्यांच्यावर ठसवलं जातं. तुम्हाला सांगतो, नापास होणं हे इतकं घातक ठरतं. त्या पोराला शिकवलं जातं, तू नापास झाला म्हणजे तू नालायक आहे. आणि हे नालायक पण आहे ना, त्याच्या मेंदूत तो मरेपर्यंत राहतं. नापास झालेल्या पोरांना हे माझं विधान कळेल. नापास होणं काहीतरी चुकीचं ठरवलं, मग बनवलं कशाला तुम्ही ते पास आणि नापास, आणि त्याच्यात खेळ खेळताय. आणि नापासपणानं मनानं खचलेली, मेंदूनं खचलेल्या पिढ्याच्या पिढ्या, आणि ते कधीच उजरत नाहीत, कधीच उभरत नाहीत.
तर नापास होणं ही सुद्धा या संघर्षातली जी एक गोष्ट आहे, ही शिकवा ना पोरांना. डरणे का नाही, पुन्हा लढायचं. नापास होणं हे आनंदीपणे घ्या ना. त्याला नाही आवडलेलं ते नापास का झालंय, मुद्दाम कोणी नापास नसतो होत. त्याला एक तर कळलेलं नाही किंवा त्याला नाही आवडलेलं. मुळात इथं मुलांच्या आवडीचं शिक्षण मुलांना दिलं जात नाही. पालकांची ही चूक आहे. पालक ठरवतात या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. त्या मुलाला वाढू द्या ना, त्याला वाटेल तेव्हा. आणि बरं 10वी-12वी आल्यानंतर पोरगं काहीतरी म्हणतं की मला अमुक अमुक व्हायचंय. पुढे 2-3 वर्षांनी त्याच्या लक्षात येतं आपली दिशा चुकली आहे म्हणून. त्याला दिशा बदलू द्या ना. पालक तुम्ही आहात ना हो. पोराची जबाबदारी जेवणाची घ्या ना. त्याला काळजी ना. एवढा खर्च केला आज मग काढू नको ना, तू खर्च होणार आहे तर. जन्मच देऊ नको ना, खर्च होणार आहे ते. जन्म दिलाय ना तर त्याच्या कलानं वाढवा ना त्याला. त्याला वाटलं 2-3 वर्षांनी की आपल्याला दिशा बदलायची, आपली साईड बदलायची, शिक्षण बदलायचं, तर बदलायची सोय द्या ना हो. त्याच्या आवडीचं त्याला करू द्या ना. तुम्हालाही नव्हतं कळलं आवडीचं. माझ्या वयाचे लोक भेटतात मला, आम्हालाही तुमच्यासारखे लेखक व्हायचं म्हणतात. कविता लिहायचो आम्ही वगैरे, चित्र काढायचो, गाणी म्हणायचो. आहेत ना संधी. 2 वेळचं जेवण महत्वाचं ठरवा. आयुष्यात 2 वेळचं भरपेट जेवण मिळालं पाहिजे प्रत्येक माणसाला. आणि बाकीची स्वप्न, भाकड स्वप्न पाहायची बंद करावं. माझं ते पोरगं ताजमहलमध्ये राहील आणि अँटिलिया बांधील वगैरे, काही गरजेचं नाही. झोपायला 6 फूट जागा, हागायला 1.5 फूट जागा, जेवायला 1.5 फूट जागा, आणि मरण आल्यानंतर चिमुरभर राख होण्यासाठी एक जागा, नाही तर कबर. एवढेच पर्याय आहेत. काय अँटिलिया काय चाटणार आहे का? आणि खूप पैसा गरजेचा आहे. नाहीये पैसा गरजेचा. आधी पैशाच्या भीतीतनं बाहेर या. तुमचा तुमच्यावर विश्वास असेल आणि तुमच्या पोरावर विश्वास असेल तर त्याला वाढू द्या. त्याला होऊ द्या जे काय व्हायचं ते. आणि त्याला क्षेत्र मोकळी करा. तुम्ही घरात भेद करू नका. शेती वाईट असते, ते सांबारकाम वाईट असतं, ती कलाकारी वाईट असते, ते सिनेमात कधी संधी मिळणार, आणि अरे जाऊ दे ना आयुष्य त्याचं. ते व्यसनी नाही होणार, बेवडं नाही होणार, बदपहिले नाही होणार. एवढी दक्षता घ्या. त्याला कळवळून माणूसपणा टाका. नको बिघडून माणा. हे बिघडलेलं पण आहे. व्यसनी होणं, बदपहिली होणं, लफडी करणारं होणं. त्यापेक्षा तू कष्टावर जोर दे. तुझ्या हक्काचा जोडीदार मिळव, तुझ्या हक्काची जोडीदार मिळव, असं ते सांगावं लागेल. पालक माणूस झाले पाहिजे, आदर्श माणूस झाले पाहिजे. पालकच भ्रष्ट असतील तर त्यांची पोरं भ्रष्ट होणार. पालक भ्रष्ट असतील तर शाळा भ्रष्ट होणार. शाळा भ्रष्ट असतील किंवा ते पालक भ्रष्ट असतील तर पुढारी भ्रष्ट होणार. पालक नैतिक झाले पाहिजे आणि या धक्काधक्कीतनं बाहेर आले पाहिजे. जगण्याशी लढण्याची ताकद आली पाहिजे पालकांमध्ये, आणि त्यांनी त्या दृष्टीनं पोरं वाढवलं पाहिजे. आपल्या पोराला चांगली शाळा, नंतर करिअर नसतं आयुष्याला. करिअर नावाची गोष्ट नाही. आयुष्य असतं. आयुष्य हीच करिअर असतं. ते जगेल, ते रोज वळणं घेईल, काहीतरी घेईल. त्याला फक्त जगण्याचं शिकवा. चोरी न करता, लबाडी न करता, फसवणूक न करता 2 वेळचं अन्न मिळवून तुझा तू जग, एवढं शिक्षण द्या. आणि जगण्यातली प्रत्येक क्षेत्र महत्वाची आहेत हे त्याला शिकवा. लाखो क्षेत्र पडली जगात. त्यामुळे ते बेरोजगारांचे तांडे. मग शिक्षणाचा आमच्या काय उपयोग? शिक्षणाचा उपयोग नाही असं का वाटतंय तुम्हाला? समज येण्यासाठी जर उपयोग होईल. तुम्ही अमुक एका विषयाची डिग्री घेतली आणि तमुक एका विषयात जाऊन काम करताय, काय बिघडतंय का? तिथं उपयोग होईल ना तुमच्या ज्ञानाचा. ज्ञान म्हणजे आपण कसं जगायचं याचं भान. ते जर आलेलं नसेल मग मी डिग्रीचं काय करू कशाला? घेतलीच ना डिग्री, झाला प्रवास. तिथपर्यंतचा प्रवास झाला ना, डिग्रीपर्यंतचा. छान आहे, काही वाया जात नाही. कुठलंही शिक्षण जगण्यातलं वाया जात नाही. तुझी डिग्री काही असू दे, जा दुसरीकडे राहा. बघा राम ना, तिथं जाऊन तुझ्या डिग्रीचा काही उपयोग होता का? आणि मी MA झालोय आणि मी PhD झालोय आणि मी आता बघा बांधावर काम करतोय. कर की. बांधावरचं काम काय पाप आहे का? म्हणजे ते मला एकदम आठवलं, ते किळस येते मला की रिक्षावाल्याचा मुलगा असूनही मुलगी असूनही झाला IAS, झाली IAS, अशी बातम्या येतात. रिक्षा चालवणं छोटं काम आहे? तुम्ही काय जाणवत देतात? IAS IPS होणं म्हणजे बाप मोठं आहे काही? काय मोठं आहे? रिक्षावाला नाही का महत्वाचा? कष्टकरी आहे तो. त्याच्या कष्टालाही तेवढंच मोल आहे ना. IPS होऊन काय दिवे लावणार आहे ते लोक? आणि रिक्षावाल्याची पोरगे असून सुद्धा, पोरगा असून, असल्या भंपक बातम्या. याच्याच परत शिक्षणाचा खेळ आहे. शिक्षण ही भारतीय समाज व्यवस्थेला भ्रष्ट करण्याची गोष्ट झालेली आहे. बाबूलबोत आहेच शिक्षण, पण असं क्रेझी पण आहे. आणि त्यात पालक वाहवतात.
देव नसतानाही देव मानणारे लोक तसंच आहे. शिक्षण असताना शिक्षण आहे असं म्हणणारे लोक, आणि ते चालू आहेत. काय व्हिडिओ करायचा नव्हता, हे आपण असलं काहीतरी बोलणार, मग ते लोकांना रुचणार नाही. लोक म्हणणार यांना व्यवहारच नाही कळत. यांना लय व्यवहार कळतो, हे दुःखात आहेत. भारतात 40-40 लाख 50-50 लाख फी आहे. नोकऱ्या मिळवताना पैसे द्यायचे लाचलुचपत, क्लासेसमध्ये जाताना लाचलुचपत, ऍडमिशन, सगळी भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आहे. ते भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेत जगणं तुम्हाला फार व्यवहारी वाटतंय? तुम्ही फार व्यवहारी आहात मूर्खांनो. तुम्ही कसले बोडकेचे व्यवहारी, लुच्चे लफंगे लोक तुम्ही आमच्यासारख्याला सांगणार व्यवहार नाही कळत त्यांना. जगात काय चाललंय, मी एकटा काय करणार? तू एकट्यापुरतंच ठरव, मग शेजारी ठरवी. बाकीचे चाललेच आपले सगळे किडे मकोडे जिकडं तिकडं उगीच पळत सुटायचं. काय अर्थ आहे त्याला? आयुष्य सडवून घेणार आहे. एकही पालक सुखी नाही, आणि सगळं बोगस आहे. कसल्या बोगस शिक्षण व्यवस्थेत अडकलंय? शिक्षण कुठं कुठे आहे ते शिकवा. एका आयुष्यात माणसं अनेक गोष्टी करू शकतात. ते जे काही शाळेतलं शिक्षण आहे, ती जी 6 पुस्तकं आहेत ती शिकवा. पण त्याच्या आवडीचं, त्या पिल्लाच्या आवडीचं, त्या पाल्याच्या आवडीचं काय काय आहे ना, ते काय करता येईल? त्याला तिकडे जाऊ दे ना. पोरांचा अंदाज घेत राहा. बऱ्याच काळानंतर कळतं आपल्याला अमुक एका विषयात काम करायला पाहिजे. मी कुठल्या तरी व्हिडिओ सांगितलंय तुम्हाला, मी ज्या व्यवस्थेतनं शिक्षण व्यवस्थेतनं आलो, 50व्या वर्षी कळव आपल्याला भूगोल खूप आवडतो. आपल्या आवडीचा विषय भूगोल. तोवर कळूच दिलं नाही मला. मी आपलं रमलो, काही केलं जगण्यासाठी. 50शीत कळलं साला आपल्या आयुष्याचा आवडीचा विषय भूगोल आहे. अर्थात तेव्हापासून मी आणखीनच रसपूर्ण काहीतरी जगायला लागलो. म्हणजे मला वाया गेलं तर मागचं वाया गेलं, उलट मागचं समृद्ध झालो असं वाटतं. मला दुःख नाही होत आहे की आपलं आयुष्य मागं वाया गेलं, अजिबात नाही. या जगण्यात वाया काही जात नाही. मग मी भूगोलात जास्तीच रस घ्यायला. आधी होताच, आधी गोळा करतच होतो, माहिती रोमांचक वाटत होतं. भूगोलातली काही संदर्भ, तिथली माणसं, जनावरं, पक्षी, नद्या, डोंगर, घर बांधण्याच्या पद्धती, आहाराच्या पद्धती, असं भूगोलात खूप सारं येतं. मला कळाल्यावर ते मला पहिल्यांदा कळालं आपल्याला भूगोल खूप आवडतं. तर शिक्षण कसं असलं पाहिजे याच्यावर सविस्तर बोलत राहू. काही प्रश्न असतील तर विचारा. लोक कमेंट्स करायला पण का बिचकतात, लाईक करायला का बिचकतात? तर लायका बिका गेल्या तेल लावत, पण किमान कमेंट्स करून मतं तर मांडा, संवाद तर करा. मी बोलतोय ते अंतिम ज्ञानाचं नाही हे मलाही माहिती आहे, पण काही एक बिनधास्तपणा झालं पाहिजे या जगण्यात. माणसं जगली पाहिजेत, आनंदी जगली पाहिजेत, सुखी जगली पाहिजेत, आणि टणक जगली पाहिजेत, एकमेकांबरोबर चांगलं जगली पाहिजेत. या विषयाला काहीतरी बोलत राहू, संवाद करा. कमेंट्स दिसणं मोबाईलमुळं थोडं काहीतरी अवघड जातं, ते काहीतरी विचित्रच आहे. मला सेटिंग कळलेलं नाही, बऱ्याचदा कमेंट्स दिसतच नाही मला आलेले असताना. पण मी दुरुस्ती करेन. मी हे शिकतोच आहे, हे शिकतोय, आणि मला आनंद होतो. उलट बोलत राहू. पोरं मोकळी सोडा, एवढा एक मोठा हे आहे सांगण्यात. तुम्ही राहा सोबत, मित्र म्हणून राहा, आईबाप म्हणून मित्र म्हणून राहा. पण पोरं ही वाकवायची जनावर आहेत, आणि आपण म्हणू तशीच हाकली जातील असं करण्यापेक्षा त्यांना मित्र करा, आणि त्याचं त्याला वाढू द्या. आणि त्याच्यावर पैशांची स्वप्न नका पाहू, कर्तव्याची स्वप्न नका पाहू. त्याला जगू द्या, आणि त्याला शिकवा की तुला आमच्याबरोबर जगायचं. आता आम्ही जगवतोय, पुढे तू आम्हाला जगव, आणि सगळे म्हणून एकत्र जगू आणि आनंदानं जगू. तू ग्रेट कष्टकरी झाला, ग्रेट मजूर झाला तरी चालेल, पाठिंब्याला उभे राहू त्याच्या, आणि त्याला शिकवा. भेद नाही जगण्याच्या कर्तव्याच्या क्षेत्रांमध्ये, भेद नाही. सगळ्यांनीच अमुक झालं पाहिजे, सगळ्यांनीच तमुक झालं पाहिजे असं नाही. जगात लाखो क्षेत्र आहेत, त्यातलं कुठलंही एक क्षेत्र निवड, आणि प्रतिष्ठेनं नैतिकतेनं काम कर. अशा पद्धतीनं मुलांना शिकवलं पाहिजे. आणि या शाळांचा भाऊ सोडून द्या. चांगली शाळा वाईट शाळा डोक्यातनं काढून टाका. जिथं शिकेल पोरग तिथं शिकेल. तुम्ही ना आईबाप म्हणून चांगले राहिलात ना, तर ते ग्रेट शिक्षण घेईल मेंदूच. तुम्ही नैतिक राहिलात, तुम्ही न भांडता राहिलात, मुलांशी आनंदानं मित्र म्हणून गप्पा मारत राहिलात, पोरं वाढत राहतील फार आनंदानं, आणि टक्कर घेतील जगण्याशी.
तुम्ही माणूस म्हणून त्यांना तगडं तयार करा. ती शाळांची जबाबदारी नाही. शाळा त्या अर्थानं अभ्यासक्रमी शाळा बोगसच आहे. हे जगच शाळा आहे. त्याला शिकू द्या, पाहिजे ते करू द्या. नैतिक अनैतिक तेवढं ठरवा, बाकी त्याला ओसंडू द्या, उसळू द्या. जे करायचं ते करेल. त्याला त्यात आनंद मिळाला पाहिजे. तुम्हालाही तिघं मिळून चौघं मिळून जे काही पाल्य असतील पालक असतील यांनी मिळून ठरवा. फक्त या शाळा बाद करा, पुढाऱ्यांच्या शाळा सोडून द्या, खाजगी शाळा सोडून द्या, खाजगी क्लासेस बंद करा. हे टणकपणे सांगते. पर्याय नाही, पर्याय नाही. अहो पर्याय आहे. हो, पर्याय आहे. तुम्ही आसपास शोधा आणि मोकळे व्हा. आधी पालक म्हणून मोकळे व्हा. तुम्ही आधी मोकळे व्हा. जगणं समजून घ्या. माणूस म्हणून जगणं काय, त्याची अर्थपूर्णता आणि त्याची व्यर्थता समजून घ्या. तुम्ही आधी मोठे व्हा. मेंदून पोरं आपोआप मोठी होती. काही लागलं तर बोलायला आहोतच. आपण संवाद करू. कमेंटमध्ये विचारा. खूप लोकांकडे व्हॉट्सअप नंबर आहे माझा, त्याच्यावरही बोलला तरी चालतंय. काही चर्चा करत राहू. जमतील तशी या व्हिडिओमधनंच उत्तरं. कमेंट्सना नाही उत्तरं दिली तरी व्हिडिओजमधनं उत्तरं देत राहील. धन्यवाद.